नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. गुड न्यूज. कल्याण पंचायत समिती रूप बदलते. मात्र ग्रामपंचायतीचे काय? सरकारी कार्यालय म्हटलं की अस्वच्छता, अडगळीत पडलेले भंगार, कचरा, पान मसाला, गुटखा, तंबाखू खाऊन भिंतींचे रंगवलेले कोपरे, त्यामुळे तयार झालेले वेगवेगळे नकाशे, असे काहीसे चित्र प्रत्येकाच्या मनात तयार झालेले असते. कदाचित तसे पाहावयास सुद्धा मिळते. परंतु मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या 7 कलमी कार्यक्रमाचा चांगला परिणाम कल्याण पंचायत समिती परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे ही नागरिकांसाठी गुड न्यूज म्हणायला काही हरकत आहे. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यातील दुवा म्हणून पंचायत समिती ओळखली जाते. गेल्या कित्येक महिन्यांपासून कल्याण पंचायत समिती परिसर अस्वच्छतेचे आगार बनला होता. खाली अस्ताव्यस्त पडलेले भंगार, त्याच्या बाजूला जमा झालेला कचरा, पंचायत समितीचा जिना, बाजूच्या भिंती, त्यावर पान मसाला, गुटखा, तंबाखू खाऊन थुंकून केलेले नक्षीकाम, भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार, त्यांनी पायऱ्यावर केलेले अतिक्रमण, बहुतांश विभागाच्या दरवाज्यांच्या बाजूला जमा झालेला कचरा, धूळ, पिण्याच्या पाण्याचा अभाव आदीमुळे पंचायत समिती कार्यालय अस्वच्छतेचे माहेरघर बनलं होतं. परंतु मुख्यमंत्र्यांचा 100 दिवसांचा कार्यक्रम आला आणि कल्याण पंचायत समितीची रूपडे हळूहळू बदलायला लागली आहे. अस्ताव्यस्त पडलेले भंगार उचलण्यात आले, परिसर धुवून स्वच्छ करण्यात आला. पंचायत समिती परिसरात झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या. पंचायत समितीच्या भिंती विविध शासकीय योजनांनी बोलक्या बनल्या. येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी बाके ठेवण्यात आली. पाण्यासाठी कूलर बसवण्यात आला. शौचालय, अडगळीच्या जागा स्वच्छ करण्यात आल्या. एकूणच कल्याण पंचायत समिती कार्यालय चकाचक करण्यात आलं. अभ्यागतांना भेटण्यासाठीच्या अधिकाऱ्यांच्या वेळा व सूचना फलक स्पष्ट व कार्यालयासमोर लावण्यात आले. तक्रारींचा निपटारा शक्यतो तात्काळ व लवकरात लवकर करण्याकडे गटविकास अधिकारी संजय भोये लक्ष देत आहेत. एवढेच नव्हे तर गेल्या 10 ते 15 दिवसापासून ग्रामीण रुग्णालय गोविलीमध्ये पाणी नव्हते. तसे पत्रकार संजय कांबळे यांनी त्यांच्या निदर्शनास आणून देताच तातडीने त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास ग्रामपंचायतीला सांगितले. शिवाय पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. हे जरी खरे असले तरी उशिरा येणारे अधिकारी व कर्मचारी, तालुक्यातील ग्रामपंचायतीचा अद्यापही न सुधारलेला कारभार, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या कामाचे वार, येण्या जाण्याच्या वेळा याबाबत न लावलेले फलक, बंद कार्यालय, कल्याण मुरबाड मार्गामुळे व इतर कारणांमुळे काही गावामध्ये निर्माण होत असलेली पाणी टंचाई, यासर इतरही प्रश्न, समस्या, अडचणी ते कशा प्रकारे सोडवतात हे लवकरच स्पष्ट होईल. हे सर्व खरे असले तरी कल्याण पंचायत समितीचे कुपोषित बाळरूप विविध उपायांचा सकस आहार देऊन कायमस्वरूपी निरोगी, सुदृढ, बाळसेदार, सुंदर, रुबाबदार होईल अशी आशा व्यक्त करूया. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक.